आम्ही जी स्वायत्त महाराष्ट्र संघर्ष समिती आहे या समितीच्या माध्यमातून आम्ही परराज्यातून येणारे जे लोंढे आहेत त्यांच्यावर निर्बंध आणण्यासाठी एक लोक चळवळ उभी करतो आहोत की परराज्यातून आतापर्यंत जवळजवळ 40% लोक महाराष्ट्रात आले। हे असेच जर त्यांचे लोंढे इकडे येत राहिले तर येत्या 20-25 वर्षामध्ये ते 60% असतील आणि आपण 40% असू। आता हे लोंढे कसे येतात? कारण त्यांना भारतीय घटनेने अधिकार दिले। हे आर्टिकल 19 आहे। या आर्टिकल 19 मध्ये लिहिलं आहे की भारताच्या राज्यक्षेत्रात भारतीय नागरिकाला मुक्त संचार करण्याचे अधिकार आहेत। भारताच्या राज्यक्षेत्रात कोणत्याही भागात जाऊन राहण्याचं स्थायिक होण्याचे अधिकार आहेत आणि कोणताही पेशा नोकरी धंदा करण्याचे भारतीय नागरिकाला अधिकार आहेत। आणि या अधिकारामध्ये सगळे बाहेरचे लोक महाराष्ट्रामध्ये येत आहेत कारण महाराष्ट्र हे विकसित राज्य आहे। आता असं झालंय की ते येत आहेत भारतीय म्हणून, पण इथे आल्यावर त्याने स्वतःचे मतदारसंघ तयार केलेत। म्हणजे आले पैसा कमवायला आणि पैसा कमवता कमवता इथं स्थायिक झाले, स्वतःची संख्या वाढली आणि आज ते राजकारण करू लागले। ज्या मुंबईला आपण 107 जणांनी बलिदान देऊन मिळवली त्या मुंबईचा महापौर हिंदी भाषिक होणार असं हिंदी भाषिक नेते सांगायला लागले। तर अशी ह्या परिस्थितीमध्ये जर आपण हे आर्टिकल 19 दुरुस्त नाही केलं आणि भारतीय नागरिकांना जर एखाद्या राज्यातून दुसऱ्या राज्यात जायचं असेल तर त्या राज्याची परवानगी घ्यायला लागली पाहिजे। असा कायदा आपण जर नाही केला किंवा घटनेत तरतूद नाही केली तर येत्या 50 वर्षानंतर महाराष्ट्र मराठी भाषकांचा राहणार नाही। इथली भाषा संस्कृती लयाला गेलेली असेल किंवा मराठी भाषा मराठी शब्द हा मृतावस्थेकडे जायला सुरुवात होईल आणि ते होऊ नये म्हणून आज आपण जनजागृती करतो आणि लढा उभारतो। आम्ही मराठी लोकांना आव्हान करतो की 19 आर्टिकल दुरुस्तीसाठी आपण आपल्या राजकीय पक्षांवर दबाव आणूया की जेणेकरून आपले जे 48,000 दिल्लीमध्ये संसदेमध्ये जातात ते ह्या विषयावर बोलतील आणि या लढाईमध्ये आपण दक्षिणेच्या राज्यांची पण मदत घेऊ। पण कुठेतरी आर्टिकल 19 दुरुस्त झालंच पाहिजे आणि परराज्यातून येणाऱ्या लोंढ्यांवर निर्बंध आणला पाहिजे।